हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल सेतू मराठी. बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवला नव्हता, तर त्याच्यामध्ये बघा प्रिलिम्सचा रिझल्ट लागून गेला आपल्या MS चा. त्याच्याबद्दल आपण बोलूयात. जे मुलं प्रिलिम्स क्वालिफाईड झालेत त्यांच्याबद्दल बोलूयात. जे अनफॉर्च्युनेटली प्रिलिम्स क्वालिफाईड नाही झालेत त्यांच्याबद्दल बोलूयात की त्यांना पुढे काय चान्सेस आहेत, पुढच्या MS साठी काय प्लॅन आहे, पुढच्या मेन्ससाठी काय प्लॅन आहे, त्याच्याबद्दल बोलूयात. ठीक आहे. पुढच्या ज्या एक्झाम्स येणार आहेत अपकमिंग त्याच्याबद्दल बोलूयात. पुढच्या मेन्सची स्ट्रॅटेजी काय असेल जे मुलं प्रिलिम्स क्वालिफाईड झालेत त्यांच्यासाठी, आणि MPSCकडून काही मोठे मोठे चेंजेस झालेले आहेत, स्ट्रक्चरल चेंजेस, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. सो हा व्हिडिओ कंप्लीट बघा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सिव्हिल सेतू मराठीला तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथं आपण सगळ्या प्रकारचे अपडेट्स तिथे देतो. ओके, सो लेट्स गो. इफ यू हॅव क्वालिफाईड फॉर मेन्स, तर तुम्हाला आता काय करणं गरजेचं आहे. पहिले तर इट्स हाय टाईम टू स्टडी. जसा एक एक दिवस निघत जाईल तुमच्याकडे टाईम कमी होत जाणार आहे. ठीक आहे, आणि तो एक्सपोनेन्शियली कमी होत जाणार आहे, कारण की जशी जशी परीक्षा जवळ येते अभ्यास कमी होतो आपला. ठीक आहे, हे तुम्ही पण ऑब्झर्व केलं असणार आहे. जसजशी आपली मेन्स जवळ येते आपला अभ्यास कमी होत जाईल आणि थोडीशी एन्झायटी वाढत जाईल. ठीक आहे, तर आता हा स्वीट स्पॉट आहे अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, आणि या मेन्समध्ये ना लोएस्ट कॉम्पिटिशन ऑफ ऑल टाईम असणार आहे. ठीक आहे, ते मी का म्हणतो त्याचं मी प्रूफ समोर देतो. ओके, जर तुम्हाला ही मेन्स खूप प्रिपेअर करून द्यायची असेल तर तुम्ही आपला MMP प्रोग्राम जॉईन करू शकता. MMP म्हणजे मेन्स मास्टर प्रोग्राम. या प्रोग्राममध्ये काय बघा, आपण 4 क्वेश्चन्स डेली देणार आहोत, त्याचे एक्सप्लेनेशन देणार आहोत. ठीक आहे, हा प्रोग्राम जो आहे तो 60 दिवसांसाठी चालणार आहे, 60 डेज, आणि हा 1 जूनपासून स्टार्ट होईल. याच्याबद्दल डिटेल्स बघूयात आपण. हे बघा, इथं हे शेड्यूल आहे तुमचं MMPचं. ठीक आहे, पेपर 1साठी आणि पेपर 2साठी. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल, तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, हा आहे मेन्स मास्टर प्रोग्राम. हे बघा, तुम्हाला एका दिवसाआधी टार्गेट्स दिले जातील. त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला 4 डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन्स दिले जातील त्या टार्गेटवरती, आणि त्या इव्हिनिंगला तुम्हाला त्याचे मॉडेल आन्सर्स दिले जातील. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे हाय क्वालिटी क्वेश्चन्स असतील. ESCमधले किंवा जे रेफरन्स बुक्स आहेत ज्याच्यामधून MPSC क्वेश्चन्स अडॉप्ट करते त्या रेफरन्स बुकमधून किंवा ESCमधून किंवा बाकीच्या ज्या स्टेटच्या AEच्या लेवलच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामधून पिक केलेले क्वेश्चन्स असतील. ओके, आणि याचे जे एक्सप्लेनेशन आहेत ना, हे कोणत्या बुकमधले स्क्रीनशॉट तुम्हाला देणार नाही. ते एक्सप्लेनेशन प्रॉपर टाईप करून प्रॉपर एक्सप्लेन करून तुम्हाला भेटेल. तर तुम्हाला कोणत्या बुक्सचे स्क्रीनशॉट किंवा बुकचा फोटो काढून पाठवणार नाही आम्ही. प्रॉपर एक्सप्लेनेशन PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. दुसरा मुद्दा, हा प्रोग्राम पूर्ण ऑनलाईन आहे. या प्रोग्राममध्ये बघा तुम्हाला 2 गोष्टी फ्री भेटतील. फॉर 10 स्टुडंट्स जे पहिले एनरोल करतील त्या 10 मुलांना या गोष्टी फ्री भेटतील. कोणत्या? तर हे बघा, जो पेपर 2साठी एक ब्ल्यूप्रिंट कोर्स होता आपला लास्ट इयरच्या मेन्ससाठी, ज्यामध्ये बघा आपण पेपर 2चं एकदम स्ट्रक्चरल ॲनालिसिस करतो की पेपर 2च्या आन्सर्स कसे दिसले पाहिजेत, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, आणि त्याच्यामध्ये थोडीशी डेटा वगैरे याच्या गोष्टी आपण त्या कोर्समध्ये केल्या होत्या. या कोर्ससाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे ब्ल्यूप्रिंट कोर्सबद्दल, त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की ब्ल्यूप्रिंट कोर्स काय आहे. ठीक आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट जी तुम्हाला फ्री भेटू शकते ते आहेत की लास्ट इयरचे मेन्सची टेस्ट सिरीज. ठीक आहे, 2025साठी आपण टेस्ट सिरीज डिझाईन केली होती, ज्याच्यामधून खूप नंबर्सचे क्वेश्चन्स रिपीट झाले होते आपल्या MESच्या मेन्समध्ये. ठीक आहे, त्याची पण PDF तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल की किती क्वेश्चन्स आले होते ॲक्च्युली. तर ही जी टेस्ट सिरीज आहे याचे क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर्स तुम्हाला या कोर्ससोबत फ्री दिले जातील जर तुम्ही पहिल्या 10 स्टुडंटमध्ये असाल तर. आणि हा प्रोग्राम बघा तुम्हाला 2499मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, सो जर तुम्हाला एनरोल करायचं असेल या प्रोग्राममध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या चॅनलला जा. तिथं लेटेस्ट मेसेजमध्ये बघा MMPची परचेस लिंक आहे, तिथं लिंकवर क्लिक करा, पेमेंट करा, आणि तुम्ही या प्रोग्राममध्ये एनरोल होऊन जाणार. मला एका स्पेशल टेलिग्राम ग्रुपमध्ये आम्ही जॉईन करून घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी इथं भेटतील. ठीक आहे, क्वेश्चन्स वगैरे आहेत ना ते सगळे या ग्रुपमध्ये दिले जातील. ओके, सो असं तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. इफ यू कुड नॉट क्वालिफाय फॉर द मेन्स दिस इयर, जर तुम्ही यावर्षी मेन्सला क्वालिफाय नाही झालेला आहात तर तुमच्यासाठी पुढे काय वे आउट आहे. तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे की MPSC आता एका वर्षातून 2 प्रिलिम्स कंडक्ट करणार आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला चान्सेस पण हाय होऊन जातात सिलेक्शनचे, कारण की जर तुमची एक प्रिलिम्स गेली तर दुसऱ्या प्रिलिम्ससाठी तुम्ही अभ्यास करून तीसुद्धा प्रिलिम्स देऊ शकता. आणि जर तुमचं मनात असं ठरलेलं आहे की मला MESचीच एक्झाम द्यायची आहे, मला डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम द्यायची नाही आहे, टार्गेट नाही आहे माझं, आणि जर तुम्ही फ्रेशली या फील्डमध्ये असाल तर तुम्ही आत्ता मेन्सची तयारी सुरू करा. तुमच्याकडे आता इनफ टाईम पण नाही आहे. पुढची प्रिलिम खूप जवळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपला मेन्सचं काहीच प्रिपरेशन झालेलं नाही आहे. ठीक आहे, सो याच्याबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं की तुमच्याकडे इनफ टाईम नाही जरी तुम्ही 2027साठी प्रिपेअर करत असाल तरी.
ठीक आहे. तर आता मेन्सला लागा तुम्ही. ओके. आणि जेव्हा 15 नोव्हेंबरला आपली MS ची मेन्स होईल, तेव्हा जे क्वालिफाय नाही झाले त्यांनीसुद्धा ह्या मेन्सचा पेपर लिहायचा आहे, प्रॉपर अटेम्प्ट करायचं आहे घरी येऊन. ओके. प्रिंट काढून त्या पेपरची तुम्ही तो क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करा, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमची तयारी ऑलरेडी किती होती. जर तुम्ही 2027ला टार्गेट करत असाल MSला, तर तुम्ही आपला MMP प्रोग्राम कन्सिडर करू शकता, ज्याची डिटेल मी आधी सांगितलेली आहे. ठीक आहे. आणि आता ज्यांना अजिबात MSकडे जायचं नाही, ज्यांना डायरेक्ट रिक्रुटमेंटकडेच जायचं आहे, त्यांच्यासाठी बघा आता डायरेक्ट रिक्रुटमेंट MPSCकडे गेले. तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे, ज्या WRD, PWD, WCDच्या एक्झाम्स आहेत ते सगळे आता MPSC कंडक्ट करणार आहे. याच्यामध्ये आता एक ट्विस्ट आला आहे की MPSC, आपल्याला वाटलं होतं की MPSC स्वतःहून कंडक्ट करेल जशी MS कंडक्ट होते, पण ते तर तसं नाही आहे. MPSC ना एका एक्झाम कंडक्टिंग बॉडीला कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि त्याच्यानंतर ती एक्झाम कंडक्ट होणार आहे. मग ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी TCS असू शकते किंवा IBPS असू शकते. सो आता या गोष्टीमुळे थोडेसे कॉम्प्लिकेशन्स वाढले आहेत, कारण की आपल्याला माहिती आहे की PMC हा पेपर लीकचा सध्या विषय सुरू आहे सगळीकडे, पण जर ते तिथं होऊ शकतं ते MPSCमध्ये सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. याच्यामुळे हे थोडंसं रिस्की आहे, पण बघूयात आता MPSC त्याच्यावरती काय उपाय काढते शोधून. ठीक आहे. आणि प्रोटेस्ट पण सुरू आहेत आम्हाला CBT नको म्हणून, कम्प्युटर बेस्ड टेस्ट नको आहेत म्हणून. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. याचं थोडंसं कन्क्लुजन आलं तर आपण अपडेट देऊयात. ठीक आहे. आणि सॅडली नो अपकमिंग एक्झाम सीट, कारण की सध्या तरी कोणत्याच एक्झामचं काही अपडेट आलेलं नाही आहे. ठीक आहे. WCD, WRD, PWDचं काही मोठं अपडेट नाही आहे, कोणती ॲड अजून आलेली नाही आहे. सो इट इज प्रिफर्ड टू स्टडी फॉर MES मेन्स. आता तुम्ही MES मेन्सचाच अभ्यास करा, कारण की टेक्निकल जर तुम्हाला करायचं असेल तर MES मेन्स थ्रू पण टेक्निकल खूप मोठ्या प्रमाणात कवर होतं. ठीक आहे. आणि जेव्हा एखादी अपडेट येईल किंवा एखादी ॲडव्हर्टाइजमेंट येईल MPSCकडून डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी, JEEसाठी, तेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्नवर स्विच करा. ठीक आहे. तोपर्यंत MSचा स्टडी सुरू ठेवा. ठीक आहे. कारण की टेक्निकल तर सेमच राहतं, थोडासा डेटा वाढून जातो ऑब्जेक्टिव्हसाठी, तो तेव्हा तुम्हाला कवर करता येईल. ओके. सो हे होतं तुमच्या बॅकअपबद्दल. तर अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही टेलिग्रामवरती आम्हाला मेसेज करू शकता. ओके. आणि आता ज्या MPSCमधून मोठ्या अपडेट्स आल्यात त्याच्याबद्दल बोलूयात. पहिली गोष्ट तर MS प्रीचा रिझल्ट लागला आहे 2026साठी. ठीक आहे. आणि हा जो कट ऑफ आहे ना, हा थोडासा अनएक्सपेक्टेड होता. आपण असं प्रेडिक्ट केलं होतं की हा कट ऑफ 100+ जाईल, पण अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली हा कट ऑफ खूप कमी आला आहे. ठीक आहे. जरी हा कट ऑफ कमी वाटत असेल ना, तरी हा MSच्या मुलांसाठी हाय कट ऑफच आहे. ओके. हे काय ते पण मी सांगतो. हे MSच्या मुलांसाठी खूप हाय कट ऑफ लागला यावर्षी. सो आय डोंट नो, जर यावर्षी प्रिलिम्स क्वालिफाय झाला तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या हार्डवर्कसाठी. आणि आता मेन्सच्या स्टडीला तुम्ही सुरुवात करायची आहे. ओके. आणि याच्यामध्ये बघा 301 स्टुडंट्स क्वालिफाईड झालेत. ठीक आहे. आणि त्यामधले बघा 77 असे कॅन्डिडेट्स आहेत जे राज्यसेवेच्या मेन्ससाठी पण अपियर होणार आहेत आणि MESच्या मेन्ससाठी पण अपियर होणार आहेत. ठीक आहे. याची PDF मी टेलिग्रामवर पाठवीन, इथं मी दाखवू शकत नाही. तर असे काही कॅन्डिडेट्स आहेत जे राज्यसेवाच्या मेन्सला आहेत आणि MESच्या पण मेन्सला आहेत. ठीक आहे. तर 100% शुअर की ते राज्यसेवेचीच मेन्स देणार आहेत, MESच्या मेन्सला ते जाणार नाही. ठीक आहे. तर यावर्षी कंपॅरेटिव्हली खूप कमी कॉम्पिटिशन आहे, जसं मी आधी सांगितलं होतं. ओके. आणि थोडीशी हार्श रिॲलिटी तुम्हाला सांगतो की यावर्षी वॅकन्सीज वाढणार नाही आहेत. ओके. 20 आहेत, आता 20मध्येच तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे. ठीक आहे. आणि फॉर्मचे रिओपनिंगसुद्धा होणार नाही आहे, कोणत्याच अफवांवरती विश्वास ठेवू नका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, कोणत्या पण फाउंडेशन कोर्समध्ये सध्या इन्व्हेस्ट करू नका. ठीक आहे. काय होईल माहिती आहे का, हे जे 50,000चे जे कोर्सेस आहेत फाउंडेशनचे, याच्यामध्ये आता तुम्ही एनरोल कराल आणि जर तुम्ही फक्त 2026साठी एनरोल करताय तर मग काहीच फायदा होणार नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे. जर तुम्ही 27साठी प्लॅन करताय तर मग तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता फाउंडेशनमध्ये. जर तुम्हाला कोणी हे सांगत असेल की 2026साठी ही बॅच घ्या, तर तुम्हाला तो फसवतो माणूस. ठीक आहे. 26चा अभ्यास आता होणार नाही आहे. जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत होता तर आता तुम्ही थोडंसं इम्प्रूव्ह करून मेन्स देऊ शकता, पण स्क्रॅचपासून तुम्ही मेन्सची तयारी करू शकत नाही 2026साठी. ओके. ही बॉटम लाईन आहे, हार्श रिॲलिटी आहे, मान्य करा. परत जर तुम्हाला MMPमध्ये एनरोल करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं खाली लिंक दिलेली आहे लेटेस्ट मेसेजमध्ये, लिंकवर क्लिक करा, पेमेंट करा. तुमच्यासमोर पॉपअप येईल टेलिग्राम चॅनलचा किंवा टेलिग्राम ग्रुपच्या MMPच्या. जर नाही आला तर आम्ही स्वतःहून तुम्हाला ॲड करू. ओके. आणि जर काही डाऊट असतील तर आम्हाला टेलिग्रामवरती मेसेज करा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की आपण कोणत्या गोष्टीवर डिस्कस करायला पाहिजे. ठीक आहे. कमेंटमध्ये कळवा काय हवं आहे, तुमचे डाऊट्स काय असतील ते सांगा. ओके. सो बाय. सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.